नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। हा आमचा जयपूरमधला तिसरा दिवस आहे आणि आजचा जयपूरमधला ह्या ट्रिपचा शेवटचा दिवस आहे। रात्री आपण उदयपूरसाठी निघणार आहोत। आजचा दिवस जयपूरमध्ये आहोत। आता आम्ही आलो आहे पत्रिका गेट म्हणून, इथे एक स्ट्रक्चर आहे जे इकडे फोटो बिटो काढण्यासाठी बरेच सारे आहेत स्पॉट्स। त्यांनी असं छान सजवलंय, जरा ठीक आहे, तुम्हाला एक साधारण आयडिया येऊ शकते। ओके, सो प्रत्येक कोपऱ्याला तुम्ही एक छानसा फोटो काढू शकता असं आहे आणि गर्दी पण तेवढीच आहे, बऱ्यापैकी आहे। हे असं आहे पत्रिका गेट, फोटो वगैरे काढण्यासाठी छान आहे। श्री स्वामी समर्थ। आरू कुठे गेला? कुठे गेला आरू? वा, कशा दिसते माझी बाळ, छान 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 छान। ठेवणार नाही, जरासा ठेवेल, काढ, बस खाली, बस बस खाली। कुठे चाललो आपण? चाललो, हा घाल टोपी घाल, जमेल जमेल, हळूहळू जमेल। राजस्थानचं ट्रॅफिक, राजस्थानची रोड साईड गार्डन, राजस्थानची झाडं, ही माणसं, हा माझा लेकरू, त्याच्या हातात राजगिराचा लाडू आणि आम्ही चाललो आहे सिटी पॅलेस बघायला, पण त्याच्या आधी आम्ही करणार आहोत लंच। हे आहे हवा महल। मी आलो आहे सिटी पॅलेस बघायला, ऑलरेडी बघितलेलं आहे, जंतर मंतर पण आणि सिटी पॅलेस पण। या सगळ्यांच्या सोबत परत एकदा आरू झोपलाय, दॅट इज हेल्पफुल। हे एक म्युझियम टाईप आहे जिकडे महाराजांची वस्त्र वगैरे आहेत, त्यांनी जिंकलेल्या ट्रॉफीज वगैरे आहेत। मुबारक महल म्हणूनच नाव आहे ट्रॉफीजमुळे, आणि वस्त्र आहेत त्याच्यामुळे टेक्सटाइल गैलरी पण नाव है। इसको बोलते हैं प्यार, मतलब देख लो आप लोग, अंकल जी दिखा रहे हैं मिरर आंटी जी को, और आंटी जी अपने बाल संवार रही है। इसको बोलते हैं प्यार, ये है असली प्यार। मग करत जा आता, बघ, शिक, बघून बघून शिक। माझ्याकडे आहे रे, मी तुला देईन, तू फक्त पकड, जा तिकडे जा। जंतर मंतरसाठी लाईनीमध्ये असताना तिथे हे दादा आले, त्यांच्या हाताची कला होती, ते म्हणाले त्यांच्या वडिलांची कला आहे। पहिले आम्ही नाहीच बोलत होतो, पण त्यांनी खूप आग्रह केला म्हणून मग शेवटी आरूच्या नावाचं एक ब्रेसलेट टाईप आम्ही बनवून घेतलं। किचन पण ते देत होते, त्यांनी विचारलं किचन घेणार की ब्रेसलेट, म्हटलं ब्रेसलेट द्या। तर त्यांनी एक 5 मिनटात तिथे ते नाव त्याचं बनवून दिलं आरूचं, आणि आरूचे लेटर्स पण कमी आहेत ना, 4-5 लेटर्स आहेत नावामध्ये, 50 रुपयामध्ये त्यांनी ते बनवून दिलं। छान बनवलं होतं, असं काहीसं बनवलं होतं। सिटी पॅलेस बघितला बाहेरून, आता जंतर मंतरसाठी तिकीट काढणे चालू आहे। तिथे बेंचेस आहेत बसायला, तिकडे बसलोय, रास नाही। इथे तर आम्ही गाईड घेतलेला आहे जंतर मंतरला, कारण त्याच्याशिवाय काय एवढं कळणार नाही, गाईड असेल तर जरा पटकन कळेल काय आहे ते, सो त्याच्यामुळे आम्ही इथे गाईड घेतलेला आहे। 100 म्हणजे पर हेड, 6 लोक आहोत आम्ही, तर 600 रुपये गाईडची फी। 234, 6 year to complete, 6 साल लगे बनाने में। वाराणसी, मथुरा और जयपुर। जयपुर का जो जंतर मंतर है वो फाइनल है, परफेक्ट है और आज भी कार्य कर रहा है। सन का लाइट होता है, इंस्ट्रूमेंट काम करते हैं, सन का लाइट नहीं, इंस्ट्रूमेंट काम नहीं करेंगे। अब यहाँ पे एक मार्बल 1 घंटे का है। सुबह जैसे सनराइज होगा इस दीवार का शेडो वहाँ से स्टार्ट करेगा 6 o'clock इन द मॉर्निंग। हिंदी में लिखा हुआ 6, 7, 8, 9, 10, 11, 12। 12 बजे शेडो नहीं रहेगा, 12 के बाद शेडो उस तरफ चला जाएगा। तो इंडियन स्टैंड टाइम और लोकल टाइम में डिफरेंस होता है, कम से कम 10, मैक्सिमम 41। आज का 31 है जो यहाँ बोर्ड पर लिखा हुआ है ना। तो अभी अपना इंडियन टाइम क्या हो रहा है, 3:43 है ना। इसमें से 31 घटाओ, कितने हो गए? 12। अगर इस समय सन का लाइट होता तो शेडो का बनेगा 3:05, 10, 11, 12, 3:12 यहाँ का लोकल टाइम रहेगा। 31 ऐड कर देंगे तो अपना इंडियन टाइम आ जाएगा 3:43। बीइंग अ मॉम इज नॉट इझी। अरूला तहान पण लागलेली, भूक पण लागलेली, असं जर त्याला चालत चालत फिरवलं असतं तर त्यांनी काही खाल्लं पण नसतं आणि रडत होता तो। त्याच्यामुळे ह्यांना सगळ्यांना म्हटलं तुम्ही जा बघून या, मी इथे बसते एका जागी। त्याला पाणी पाजलं, सोबत वेफर्स कॅरी केले होते तर थोडेसे त्याला खाऊ घालते, जर तो जरा रमला तर मग मी त्यांना शोधेन कुठे आहेत ते। एक कोपरा पकडलाय आणि बसलोय। आयो
आलो आहे हवा महल बघायला. गेल्या वेळेला म्हणजे लास्ट टाइम जेव्हा मी आलेले आयवीला तेव्हा पण हवा महल आम्हाला गाडीच्या खिडकीतूनच दाखवलेला की हा बघा बाहेर हवा महल आहे. आतमध्ये काय आणलं नव्हतं. आम्ही आता जंतर मंतरवरून निघालो इकडे यायला रिक्षा करून. टुकटुक बोलतात इकडे रिक्षेला. तर तो टुकटुकवाला बोलला की एवढं काय नाही आहे बघण्यासारखं, नुसतीच भिंत आहे, तुम्ही दुसरं काय काय बघा. पण आमच्या पोरांना जे ह्यांना सगळ्यांना हवा महलच बघायचा होता मग आलो इथे. हवा महलची फक्त हवा आहे, फक्त हवा आहे. हवा महल हवा महल, बाकी त्याच्यात काय नाही एवढं. फोटो बिटो काढलेत तर काढा, बाकी काय नाही एवढं. बाहेरून दिसायला फार सुंदर आहे बिकॉज ऑफ इट्स कलर कॉम्बिनेशन अँड द स्ट्रक्चर, बट फ्रॉम इनसाइड ओके ओके. काल ज्या मॉलमध्ये आम्ही आलो होतो त्याच मॉलमध्ये आता परत आलो आहे. थोडं फ्रेशनअप झालो, इथे काहीतरी खाऊन पिऊन घेतो आणि मग आमची आहे ट्रेन. पण ती लेट आहे, म्हणजे 11 वाजताची ट्रेन आहे. तोपर्यंत आम्हाला इथे टाइमपास करायचा आहे, खाऊन पिऊन घ्यायचं. तर आरूला आता काय खायला द्यायचं? सँडविच, प्लेन सँडविच मला थोडं थोडं आरू खाईल सांगितलं. प्लेन सँडविच आणि पनीर चीज सँडविच सांगितलं त्यातलं तो खाईल. आणि हे आणि वॅफल सांगितलंय, अजून प्राईस सांगितलं. हां ठीक आहे मग. 11 वाजताची ट्रेन साधारण 11:30 वाजता स्टेशनवरून निघाली जयपूरच्या. उदयपूरचं आमचं लास्ट स्टेशन होतं, पण तेव्हा मला माहिती नव्हतं उदयपूर लास्ट आहे. मला असं वाटायचं मध्ये कुठेतरी उदयपूर असेल, त्याच्यामुळे मी अर्ध्या तासाने उठायचे, मोबाईल चेक करायचे किती वाजलेत आणि एक अंदाज घ्यायचे की उदयपूर स्टेशन तर निघून नाही ना गेलं. त्याच्यामुळे मला काही नीट झोप लागली नाही. अरू बऱ्यापैकी झोपला, माझ्याच शेजारी झोपला होता. मी वरची सीट घेतली होती आणि खाली कॅमेऱ्यामध्ये क्लिपमध्ये तुम्हाला जी दिसते ती कुमारची सीट होती. आता तो स्टेशन आलं आहे कुठलं तरी म्हणून चहा प्यायला बाहेर पडला आहे. पण गडबड अशी झाली की आमचा डब्बा वेगळा होता, म्हणजे आमचे बाकी फ्रेंड्सचा डब्बा वेगळा, आमचा डब्बा वेगळा. कारण की बुकिंग करताना आमच्या तिघांसाठी एक सेपरेट कंपार्टमेंट बुक केलं होतं, ज्याच्यामध्ये आमच्या दोघांच्याच सीट्स असतील फक्त आणि क्लोज्ड कंपार्टमेंट असेल. पण इथे ट्रेनमध्ये या डब्यात चढल्यानंतर कळलं की क्लोज्ड कंपार्टमेंट तर आहे, पण आमच्या दोघांच्या नाही, चौघांच्या सीट्स आहेत त्या कंपार्टमेंटमध्ये. आणि त्या पण आमच्या सीट नंबर क्रॉस होते, म्हणजे मी वरची सीट आणि कुमारची समोरची खालची सीट असं झालं ते. सो ठीक आहे, मॅनेज केलं. पण दोघंजणं अजून अनोळखी होते आमच्यासोबत. ठीक आहे, रात्रच काढायची होती फक्त, नीट काही झोप तर लागली नाही मला, चालायचंच आता. थंडी पण वाजत होती कारण AC फुल होता. माझ्याकडे जे काय होतं आणि जे काही मिळालं होतं तिथे ट्रेनमध्ये ते सगळं मी अरूच्या अंगावर टाकलं. थोडंसं एखाद चादर पातळशी माझ्या अंगावर होती, त्यामुळे नीट काही झोप लागली नाही. सकाळी मला वाटतं 6-6:30ला काहीतरी आम्ही उतरलो उदयपूर स्टेशनला. आता आम्ही पोचलोय उदयपूरला. चेक इन करतोय, अर्ली चेक इन. अरू काय देऊ? यश ना हे आहे ना आपलं ID कार्ड सांभाळून हे नाही बोलत. पापडू पाठी टेकायला जायला जाईल पाठी. नको काय घेशील? का पाहिजे? हिअर इज आवर रूम. ओके, इथे आम्ही थांबलो आहे. काहीतरी पॅक्स हॉटेल आहे. पॅक्स हॉटेल्स हे स्टेशनच्या जवळ आहे म्हणून इकडे घेतलं. तर ही अशी रूम आहे.